हे गाइस नमस्कार, वेलकम बॅक टू तेजू टू लर्न. जय श्री कृष्ण एव्हरीवन. सो आज आपण पाहणार आहोत LLP कंपनी आणि पार्टनरशिप कंपनी, पार्टनरशिप फर्म या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण आज पाहणार आहोत. दोन्ही पण पार्टनरशिप फर्म आहेत, पण काही डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. सो LLP मीन्स व्हॉट, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. आणि पार्टनरशिप मध्ये सुद्धा पार्टनर्स असतात, लिमिटेड लायबिलिटीज मध्ये सुद्धा पार्टनर्स असतात. पण या दोघांमध्ये असं काय वेगळेपण आहे की दोघी पार्टनरशिप असून वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो याच्यामध्ये LLP मध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. त्यामुळे जे पार्टनर्स आहेत त्यांना लिमिटेड असे जे ऑथॉरिटीज आहेत, जे राईट्स आहेत ते लिमिटेड प्रमाणे देण्यात येतात. ज्यावेळेस कंपनीला एखादा लॉस होतो, कोणत्याही प्रकारचा लॉस होतो, त्यावेळेस लिमिटेड लायबिलिटीजमध्ये जे पार्टनर्स असतील त्या पार्टनर्सना आपली जी स्वतःची असेट्स आहे, जे इंडिव्हिज्युअल असेट्स आहे, ती इंडिव्हिज्युअल असेट्स सेल करता येत नाही. की कंपनीला जो झालेला आहे, जो लॉस झालेला आहे तो बेअर करण्यासाठी जे लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिपमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची इंडिव्हिज्युअल असेट्स यूज करण्याचे राईट्स दिलेले नाहीत, असे LLP ॲग्रीमेंटमध्येच मेन्शन करण्यात आलेलं असतं. आणि ज्यावेळेस पार्टनरशिप अकाउंट असतं त्यामध्ये पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन करण्यात येतं की जे पार्टनर्स त्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्या ज्यावेळेस कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो आणि तो लॉस बेअर करायचा असतो, त्यावेळेस जे पार्टनर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या पार्टनर्सना आपली इंडिव्हिज्युअल जी असेट्स असेल, जी स्वतःची प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी ते सेल करू शकतात, त्याच्यामध्ये ती यूज करू शकतात आणि ते यूज करून जो कंपनीला झालेला लॉस आहे तो लॉस बेअर करू शकतात. सो हा एकमेव डिफरन्स याच्यामध्ये देण्यात आलेला आहे की याच्यामध्ये जे लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिपमध्ये लिमिटेड राईट्स हे पार्टनर्सना देण्यात आलेले आहेत आणि पार्टनरशिप अकाउंटमध्ये जे पार्टनर्स आहेत ते स्वतःची प्रॉपर्टी यूज करू शकतात, स्वतःचे इंडिव्हिज्युअल असेट्स यूज करू शकतात, जो कंपनीला झालेला जो लॉस आहे तो लॉस बेअर करू शकतात. सो अशा प्रकारे एक मेजर डिफरन्स याच्यामध्ये आहे. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पार्टनरशिप अकाउंटसाठी किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपसाठी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. ज्यावेळेस आपण कंपनी ओपन करतो किंवा कंपनीचं अकाउंट ओपन करतो त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स काय आहेत हे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो त्यापूर्वी आपल्या या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपला चॅनल तेजू टू लर्न या आपल्या चॅनलला तुम्हाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे. सो थँक्यू सो मच गाईज.